आपण पाहतोय भाजपाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून लोकसभा लढवणार आहेत। तर आचारसंहितेच्या आधीच भाजपाची उमेदवारी यादी जाहीर झालेली आहे। तर भाजपाच्या यादीत महाराष्ट्राची एकही जागा घोषित नाहीये। आचारसंहितेच्या आधीच भाजपाने आपली उमेदवार यादी जाहीर केलेली आहे। तर अमेठीतून स्मृती इराणी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर कृपाशंकर सिंग यांनाही उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। तर ओम बिर्ला यांना कोटामधून तर शिवराज सिंग चौहान यांना विदिशामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून लढवणार आहेत लोकसभा। तर अमित शाह लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे। भाजपाच्या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवारांचा समावेश आहे। तर यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या नावाचाही समावेश आहे। तर आचारसंहितेच्या आधीच भाजपाने उमेदवार यादी जाहीर केली आहे। तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून उमेदवार असणार आहेत। शिवराज सिंग चौहान हे विदिशामधून उमेदवार असतील। त्याचबरोबर गांधीनगरमधून अमित शाह लोकसभा लढवणार आहेत। राजनाथ सिंग लखनौचे उमेदवार असतील। तर अमेठीतून पुन्हा स्मृती इराणी मैदानात उतरणार आहेत। तर भाजपाच्या पहिल्या यादीत 195 उमेदवार घोषित करण्यात आले। तर यादीत विद्यमान 34 केंद्रीय मंत्री लोकसभा अध्यक्षांचाही समावेश आहे। सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनाही उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। तर कृपाशंकर सिंग जौनपुर इथून उमेदवार असतील। तर भाजपाच्या यादीत महाराष्ट्राची एकही जागा घोषित झालेली नाहीये। तर पहिल्या यादीत विद्यमान 34 केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्षांचाही समावेश आहे। तर विनोद तावडे यांनी भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यावेळी ते काय बोलले पाहूयात। 16 राज्य और 2 केंद्र शासित प्रदेश में से 195 सीट्स का निर्णय हुआ। उसमें माननीय प्रधानमंत्री जी वाराणसी से चुनाव लड़ेंगे। होशंगाबाद दर्शन सिंह चौधरी, विदिशा शिवराज सिंह चौहान, भोपाल आलोक शर्मा, आजमगढ़ दिनेश लाल यादव निरहुआ, सलेमपुर श्री रविंद्र कुशवाहा, जौनपुर श्री कृपाशंकर सिंह, चंदौली श्री महेंद्रनाथ पांडे,